कुणाची किती ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। यावेळी त्यांनी शिंदेंवर देखील टीकेची झोड उठवली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये कोण कुणाची मुलं पळवणार हे दिसेल असा निशाणा त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपवर साधला। त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपासंदर्भात संजय राऊतांचं हे महत्त्वाचं विधान आहे। कोणाची किती ताकद आहे त्या आधारे आम्ही जागा वाटप करू असं एक अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी स्पष्टपणे जागा वाटपासंदर्भात कोण किती जागा लढवणार हे जाहीर करणार नाही असं सांगितलेलं होतं। आणि मुलं पळवणारी टोळी आलेली आहे आणि राजकीय पक्षातील मुलं देखील पळवतात अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं हे विधान महत्त्वाचं आहे। मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल, कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल। आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत, पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं आहे। काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही, आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही। आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा नये। जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे। माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे, अडवणूक असू नये। शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना। भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे। भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत। आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहे। ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे। अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे। कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकानंतर कोणाची पोरं कोण पळवते। पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा। मग उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी काही युती झाली त्या घोषणे करत असताना त्यांनी एक सांगितलं की पोरं पळवणारी टोळी आलेली आहे, म्हणजे त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे। आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप। 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे म्हणून। तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं। तर काल ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावला होता। आज त्याला खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, बघूया। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। भाऊ एकत्र आले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात। हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना, सत्तेसाठी। तुम्ही आमची शिवसेना फोडलीत मराठी माणसाची, हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य। मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल। तर गोपीनाथ मुंडेंशिवाय कोणत्याही भाजप नेत्यानं मराठी माणसांसाठी काहीही केलेलं नाही असा निशाणा राऊतांनी साधलाय। त्याला भाजपच्या नवनाथ बंद यांनी प्रत्युत्तर दिलंय। मला सांगा की भारतीय जनता पक्षानं आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं? काय केलं? एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाहीत किंवा बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवला नाही।
बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू, बोले ना. त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले ना. कसा तोडताय बघू. मुख्यमंत्री उभे राहिले का? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य होतं या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळ्यांना जाब विचारण्याचं. तुरुंगामध्ये तुम्ही मराठी माणसाचा भ्रष्टाचार केला, मराठी माणसाची घरं लुटली म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला होता. मराठी माणसांच्या हितासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हता. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. आणि संजय राऊत काय सांगतात की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 10 कामं सांगावा. संजय राऊत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 100 कामं सांगतो. उद्धवजी ठाकरे यांनी केलेली 10 कामं संजय राऊतांनी द्यावी. खरं तर ही युती नाहीच आहे, ही भीती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.